वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल हिलर स्नेहलमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल थोडक्यात तुम्हाला माझा इंट्रो देते. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, तसेच काउन्सिलर आहे आणि गेल्या 8 ते 10 वर्षांपासून मी ऑकल्ट सायन्समध्ये काम करते. ऑकल्ट सायन्समधले वेगवेगळ्या मॉडॅलिटीज, वेगवेगळे विषय मी शिकवते. ऑनलाईन कोर्सेस घेतले जातात, जसं की रेकी ग्रँड मास्टर आहे, त्याचसोबत एंजल थेरपीज आहेत, क्रिस्टल आहे, डाउजिंग आहे, EFT आहे. ओके, त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, ऍडव्हान्स होपोनोपोनो आहे, रेकी फॉर प्रेग्नेन्सी, असे वेगवेगळे कोर्सेस मी घेते. तशाच पद्धतीने ऑकल्ट सायन्स ऑकल्ट हिलर स्नेहल या नावाने फेसबुक आणि इन्स्टावरती माझं अकाउंट आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. कमेंट कोणी आता शेअर करायचे नाहीये तिथे, ठीक आहे. ऑकल्ट हिलर स्नेहल या नावाने फेसबुक आणि इन्स्टावरती माझं अकाउंट आहे, तर ते चेक करा. तिथे फक्त तुम्हाला रेकी विषयीच नाही, तर इतर बाकी खूप साऱ्या विषयांवरती डिटेल माहिती, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज तिथे रील्स पाहायला मिळतील, तर जरूर चेक करा. ओके सर, इथे सर्वजण आता जे उपस्थित आहेत, तर स्वतःहून तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहात, कुठल्या सिटी गावामधून आहात महाराष्ट्रातून, तेही कमेंटमध्ये आता तुम्ही मेन्शन करायचंय. एक सेकंड. मंजिरी मॅडम ऑलरेडी परमिशन काढून घेतले, सगळ्यांना म्यूट केले. तुमच्या बॅकग्राऊंडला काही साऊंड आहे का बघा, चेक करा थोडं. येस, विकास सर, विकास कदम सर पुणे, वेलकम सर. सॅमसंग SM आणि नावाने प्लीज जॉईन व्हायचं. मी मोबाईलचे मॉडेल नाही घेत बसणार इथे, ठीक आहे. योगिता मॅडम अमरावती, मंजिरी मॅम नवी मुंबई, वेलकम ऑल ऑफ यू. दीपाली मॅडम पिंपरी चिंचवड, वेलकम मॅम. सांगली, ओके, मुंबई, पुणे, नाशिक. शैलेश सर, इथला व्हॉल्यूम फुल आहे, तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम वाढवा प्लीज. ओके, रत्नागिरी, संभाजीनगर, पुणे. मंगला मॅम अकोला, व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेकी लेवल 1च्या 5 दिवसांच्या कोर्समध्ये. ओके, तर बघा, हा फर्स्ट ऑफ ऑल सांगते की हा कोर्स कोणासाठी आहे. ज्यांना आयुष्यामध्ये खूप काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगती करायची, ग्रोथ हवी आहे, ठीक आहे. त्याचसोबत स्वतःच्या आयुष्यासोबतच स्वतःचं फॅमिली, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे रिलेटिव्ह, जवळची लोक, यांचं आयुष्य तुम्हाला बदलवायचंय, त्यांचं आयुष्य सुंदर करायचंय. ओके, तशाच पद्धतीने बघा, आपण या समाजामध्ये राहतो, तर आपण या समाजाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो. मग त्यांची कुठे कोणाला सेवा करायची असेल, या समाजाप्रती तुमचं काहीतरी देणं आहे, या भावनेने त्यांनी समाजाची सेवा करायची आहे, आयुष्यामध्ये नवीन काहीतरी शिकायचंय, स्वतःची प्रगती, ग्रोथ तुम्हाला घडवून आणायची आहे. ओके, तर या सगळ्यांसाठी म्हणून हा कोर्स आहे. आता पहिला प्रश्न तुम्हाला असेल की मॅडम लेवल 1 फ्री का ठेवलेली आहे, बरेच ठिकाणी चार्जेस घेतले जातात, याचे एनर्जी एक्सचेंज घेतली जाते. तर बघा, हा याच्या पाठीमागे माझा मोटो असा आहे की बरेच ठिकाणी मी आता आपण बघितलं की पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये बऱ्याचशा लोकांना हिलिंग म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, प्राणिक हिलिंग काय, किंवा ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, याचं थोडंफार बेसिक नॉलेज आहे, ठीक आहे. तर आपण बघितलं की अगदी पुण्यासारख्या छोट्या छोट्या पुण्याच्या आसपास छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा मी बघितलं, जेव्हा मी बाहेर जाते, तर लिटरली लोकांना सांगितल्यानंतर त्यांना हे पण माहित नाही की रेकी म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, त्याला काय म्हणतात हे माहिती नाहीये. मग माझ्या असं बरंच ट्रॅव्हलिंग नंतर लक्षात आलं की ऍटलिस्ट आपल्याला माहिती आहे, पुणे मुंबईमध्ये आपण राहतोय, पण इतर लोकांचं काय आहे, त्यांना तर साधं बेसिक नॉलेज पण नाहीये या गोष्टींचं. आणि याच्यामुळेच मला प्रत्येक घरामध्ये आपल्याला एकतरी रेकीचा साधक, एकतरी रेकीचा हिलर घडवायचा, जेणेकरून तो स्वतःचं आयुष्य स्वतः बदलेल. त्याचबरोबर आपले जवळचे लोक आहेत, तुमचे मित्रमैत्रिणी असेल, ठीक आहे, जवळची नाती आहेत, तर त्या लोकांसाठी काहीतरी करायचंय, त्यांचं आयुष्य बदलवायचंय, त्यांना हील करायचंय, त्यांच्या आयुष्यात नवीन नवीन बदल घडवायचे. तर या सगळ्यांसाठी म्हणून हा कोर्स आपण लेवल 1चा कोर्स फ्रीमध्ये ठेवलेला आहे, ठीक आहे. पुढे जाऊयात का. आणि जेव्हा विचारेन कोणीतरी एकाने अनम्यूट करून बोलायचंय, किंवा तुम्ही फक्त थंब करू शकता, ओके, किंवा कमेंटमध्ये चॅटमध्ये बोलायचंय. ओके, तर आपण पाहूयात. येस, आता कोणाला माहितीये का रेकी म्हणजे काय. थँक्यू शैलेश सर, थँक्यू. रेकी म्हणजे काय कोणाला माहितीये का इथे. काही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं. ओके, शैलेश सर म्हणतात माहित नाहीये. आणखी कोणी आहे का.
बघा आता इथे बसलेले आहेत, बऱ्याच जणांना रेकी म्हणजे काही माहिती असेल, प्रिव्हियस नॉलेज असेल, छोटे मोठे कोर्स केले असतील. ओके, आपण इकडे तिकडे वाचतो, कुठेतरी पाहतो, तिथून आपण नॉलेज गेन करतो. पण बघा हा, काही जणांना काहीच नॉलेज नसेल याचं. मग सगळ्यांसाठी म्हणून सांगते, रेकी ही काय आहे, तर ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ठीक आहे, ही एक वैश्विक ऊर्जा आहे. आता बघा, हील करणं म्हणजे काय, प्रथमतः बघूया. हील करणं म्हणजे बरं करणं. ओके, मग तो कुठलाही आजार, शारीरिक आजार असेल, मानसिक आजार असेल, कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम असेल, हील करणं म्हणजे बरं करणं. ठीक आहे, आता बघा हा, पूर्वीपासून आपण बघत आलोय की आजार बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर कुठल्या कुठल्या आहेत? होमिओपॅथी आहे, ठीक आहे, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, त्यांनी आपण आजार बरे करतो, रोग बरे करतो. त्यानंतर योगोपचार आहे, बरेच ठिकाणी योगोपचार दिला जातो. काही ठिकाणी पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये संगीतोपचार ही सुद्धा एक मेथड आहे. संगीताचा वापर करून सुद्धा तुमचे आजार बरे केले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रेकी ही काय आहे, ही एक तशीच पूरक चिकित्सा पद्धती आहे. याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग थेरपी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता बघा ही एक वैश्विक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या प्रत्येकामध्ये अगदी जन्मापासून ही एनर्जी आहे, किंवा देवाणी किंवा निसर्गाने म्हणा, हे गॉड गिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे. निसर्गाने ही दिलेली आपल्याला एक दैवी देणगी आहे. पण प्रत्येकालाच याचा अवेअरनेस आहे का, याचं नॉलेज आहे का? नाहीये. आपल्याला कधी कोणी ते सांगितलेलंच नाहीये. ठीक आहे, जन्मताच आपल्या सगळ्यांमध्ये ही पॉवर आहे. आपल्याला या 5 दिवसात काय करायचंय, फक्त ही पॉवर आपल्याला कशी वापरायची आहे, ती कशी ऍक्टिव्ह करायची, चार्ज करायची, ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे, पुढे जाऊयात का? बघा, पूर्वीच्या काळापासून आपल्या अगदी वेदांमध्ये सुद्धा रेकीबद्दल खूप सारी माहिती लिहून ठेवलेली आहे. याला पूर्वीच्या काळी याला हस्तस्पर्श चिकित्सा असंही म्हणतात. ठीक आहे, हस्तस्पर्श चिकित्सा. एक एक्झाम्पल देते बघा, साईबाबा कसे रोग बरे करायचे. जस्ट एखादा पेशंट असेल, रोगी असेल, त्याला हाताच्या स्पर्शाने केवळ आजार बरे करायचे की नाही. मग ते काय करत होते, तर ते ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करायचे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये फ्लो करून त्याच्या माध्यमातून रुग्णांना, पेशंट्सना ते बरे करायचे. मग हेच रेकीची विद्या, हस्तस्पर्श चिकित्सा आपण येणाऱ्या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर बघा हा, रेकीचं कार्य कसं चालतं, एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देते. काही प्रश्नांची माझी उत्तरं द्यायची आहेत. बघा, रेकीचं कार्य हे विश्वातल्या ऊर्जा शक्तीवर चालतं. कशा पद्धतीनं, तर जी ब्रह्मांडातली ऊर्जा, आपलं शरीर कशावरती कार्य करतं, आपल्या प्राणशक्तीमध्ये, प्राणशक्तीवरती काम करतं. आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा नसेल तर आपण जिवंत राहू का? येस और नो? शरीर आपलं काम करेल का, बॉडी काम करेल का, प्राण ऊर्जा नसेल तर बॉडीमध्ये? नाही करणार. ओके, सेकंड. येस, पुढे जाऊयात आपण. मग रेकीमध्ये काय केलं जातं, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते. आपल्या प्राण शक्तीसोबत ती कनेक्ट केली जाते आणि अशा माध्यमातून ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपण पुढे पास करत असतो. रेकीचं हिलिंग देतो. ठीक आहे, आणि मग स्वतःला, इतरांना सुद्धा हील करू शकतो. एक छोटं एक्झाम्पल सांगते बघा, हे अगदी सोप्यात सोपं करून सांगते. आपण सगळेजण दररोज आरशामध्ये बघतो ना, आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो. ठीक आहे, जर समजा त्या आरशावर धूळ जमा झाली, तुम्ही तो आरसा साफच नाही केला खूप दिवस, तर काय होईल? काय होईल, कोण सांगेल? अनम्यूट करून बोलायचंय. धूळ तयार होईल त्याच्यावर. एक सेकंड. एक मिनिट हा. प्रतिबिंब नाही दिसणार. येस, प्रतिबिंब दिसणार नाही. ओके, ठीक आहे, म्यूट करते. कोणी मध्ये अनम्यूट करून बोलायचं नाही. जेव्हा मी प्रश्न विचारेन फक्त त्यावेळेस बोलायचे. ठीक आहे, एक सेकंड चॅट बघूया. रिअलमी मॅम, मागचा आवाज येत नाहीये. तुमचं बॅकग्राऊंडला चेक करा मॅडम प्लीज, कारण मी सगळ्यांना इथे म्यूट केलेलं आहे. ओके, ठीक आहे, बरोबर. आरशावरची धूळ तुम्ही साफ नाही केली तर काय होणार, आपण आपले प्रतिबिंब त्याच्यात दिसणार नाही, आपला चेहरा आपण स्पष्ट बघू शकत नाही. आणि तो तुम्ही क्लीन न करता तो तसाच ठेवला, त्याच्यावरती धूळ जमा होत गेली, जमा होत गेली, मग काय होईल? तरीही दिसणार नाही आपल्याला, आपले प्रतिबिंब क्लिअर दिसणार नाही. ओके, अगदी बरोबर आहे शैलेश सर, व्हेरी गुड. तर बघा हा,
हे रेकीचं कार्य सेम याच पद्धतीनं आपल्या शरीरात सुद्धा होत आहे ना, की काय होतं, तुम्ही आरशावरची धूळ साफ नाही केली तर त्याच्यावरती काय होईल, धूळ साचत जाईल, तुमचा चेहरा तुम्ही बघू शकणार नाही. आरसा आपल्याला उपयोगी ठरेल का? काही उपयोग होईल का आरशाचा आपल्याला? काहीच उपयोग होणार नाही. मग सेम ते आपल्या बॉडीच्या बाबतीत सुद्धा घडतं बघा, की आपल्या शरीरामध्ये आपल्या प्राण ऊर्जेमध्ये जर अशुद्धी साचत गेल्या, अशुद्धी म्हणजेच काय, टॉक्सिक घटक, विषारी घटक, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, निगेटिव्ह एनर्जी, हे जर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, प्राणशक्तीमध्ये जर साठत गेलं तर काय होतंय, आपल्या प्राण ऊर्जेला अडथळा तयार होतो. शरीरातील प्राण ऊर्जा जी असते त्याला अडथळा तयार होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे मानसिक आजार, शारीरिक आजार निर्माण होतात. कशा पद्धतीने ते आपण डे बाय डे बघणारच आहोत. ठीक आहे. तर मग इथे काय केलं जातं, प्राणशक्तीला अडथळा तयार होऊ नये किंवा त्याच्यामधून ब्लॉकेजेस निघून जावे म्हणून काय केलं जातं, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, रेकी एनर्जी आहे, ती आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित केली जाते, ती आपल्या प्राणशक्तीसोबत कनेक्ट केली जाते आणि ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करून त्या पद्धतीने आपण रेकीचं हिलिंग देतो. स्वतःलाही ती ऊर्जा घेऊ शकतो, ते हिलिंग घेऊ शकतो आणि इतरांनाही ती ऊर्जा तुम्ही पास करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? पुढे जाऊयात. ओके. बघा रेकीचे आणखी काय काय फायदे आहेत बघा. तर रेकीचे खूप सारे फायदे आहेत, त्यातले काही आपण आज बघूयात. तर रेकीमुळे काय होतं, रेकी हिलिंगमुळे तुमचं मन प्रसन्न राहतं. जे मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे असतील तुमच्या आयुष्यात तर ते सगळे दूर होतात. त्याचबरोबर क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी बनते तुमची. ठीक आहे. तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. आपोआपच तुमचा ऑरा शुद्ध केला जातो. ओके. ऑरा स्ट्रॉंग होतो. देन काय होतं बघा, सपोज की आता तुमच्याशी तुमच्या जवळपास असणारी लोक, आता खूप छान रिलेशन आहे, आपण उद्याचं प्रेडिक्ट करू शकतो का, भविष्य सांगू शकतो की 4 वर्षांनी 5 वर्षांनी येणाऱ्या ती व्यक्तीचं रिलेशन तुमच्याशी तसंच असेल? कोण सांगू शकेल का? नाही सांगू शकत आहे. किंवा समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन काय, ती वरवर छान बोलतेय तुमच्याशी पण आतून काय भावना आहे तुमच्याविषयी ते माहितीये तुम्हाला? ओके, नाही माहिती आपल्याला. मग बघा, हा रेकी हिलिंग मध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा काय होतं, की सपोज आता तुमच्याशी काही लोक खूप छान आहेत पण इन फ्युचर भविष्यामध्ये तुमच्यासाठी धोकादायक आहेत, त्रासदायक आहेत, तर त्या अशा व्यक्ती आपोआपच तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. ओके, डिस्कनेक्ट होऊ लागतात. आणि या उलट काय होतं, की ज्या व्यक्ती तुमच्यासाठी लाभदायक आहेत, तुमच्या आयुष्यात ग्रोथ करणारे असतील तर अशा व्यक्ती आपोआप कुठूनही कनेक्ट होऊ लागतात तुमच्याशी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा बरेच वेळा काय होतं, की आपल्याला छोटे मोठे आजार असतात, मग आपण काय करतो, की मेडिसिन्स घेतो, तात्पुरते गोळ्या औषधं घेतो, आपल्याला छान वाटतं थोडा वेळ, पुन्हा काय होतं, काही दिवसांनी किंवा 2-4 दिवसांनी काय होतं, पुन्हा तो पार्ट शरीराचा दुखू लागतो, आपण पुन्हा गोळ्या घेतो, तात्पुरतं रिलीफ मिळतं. ओके, पुन्हा काय होतं, पुन्हा तोच प्रॉब्लेम, तो आजार डोकं वर काढतो. मग हे चक्र चालू राहतं की नाही? मग रेकीमध्ये आल्यानंतर काय होतं, की समजा तुम्हाला एखादा मेडिकल प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही मेडिकलची ट्रीटमेंट सुद्धा घ्या, ती बंद करायची असं मी म्हणत नाहीये. मेडिकल ट्रीटमेंट तुमची चालू राहू देत, पण त्याचसोबत जर रेकीचं हिलिंग तुम्ही स्वतःला घेतलं तर काय होतं, हळूहळू तुमची औषधं कमी कमी होऊन ती बंद होतात आणि तो आजार सुद्धा अगदी मुळासकट तुमच्या शरीरामधून बाहेर पडतो. रेकी कशावर काम करते, रूट कॉजवर, मुळावरती काम करते. औषधाने काय होतं, फक्त तात्पुरता इलाज होतोय आपला तो. ठीक आहे. एक एक महिना, 2 महिने, 3 महिने तुम्ही गोळ्याच खात राहतात, पण काय होतं, जेव्हा त्याच्यासोबत औषधांसोबत रेकीचं हिलिंग द्याल त्यावेळेस काय होतं, की तो जो आजार आहे तो पूर्णपणे आपल्या बॉडीमधून निघून जातो, मुळासकट तो नाहीसा होतो, नष्ट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, रेकी कोणाकोणाला देऊ शकतो, तर सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना तुम्ही रेकी देऊ शकता. ठीक आहे, निर्जीव वस्तूंना, अगदी तुमचे आपण म्हणतो पाळीव प्राणी असतात ना तुमच्या घरामध्ये, त्यालाही तुम्ही रेकी देऊ शकता. ठीक आहे. तुमचं मशीन असेल, फ्रीज बिघडलं असेल, वॉशिंग मशीन असेल, या सगळ्या मशिनरीजना सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. तुमचं घर, तुमचं वाहन, तुमचं कंपनीमध्ये यंत्र असतील, मशिनरीज असतील, त्याच्यानंतर तुमचे पाळीव प्राणी, घरातील लहान मुलं, सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. आणखी बघा, हा की तुमच्या आयुष्यात वेगवेगळे ब्लॉकेजेस असतात, जसे हेल्थचे प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतील, पैशांचे प्रॉब्लेम असतील, पैशांचे ब्लॉकेजेस असतात आयुष्यामध्ये, त्याच्यानंतर करिअरमध्ये सतत अडचणी येत असतील, जॉबमध्ये अडचणी येत असतील, तर हे सगळे ब्लॉकेजेस सुद्धा काढून टाकायला रेकी आपल्याला मदत करते. आता बघा, ह्या ज्या आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी आहेत, छोट्या मोठ्या प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि हे येतात कुठून, कुठून येतात हे अडथळे?
एक सांगते, हे अडथळे आपण स्वतःच तयार केलेले असतात आपल्या विचारांनी आणि कर्मांनी. याला दुसरं कोणी जबाबदार नसतं, पण आपल्याला सवय लागलेली असते ब्लेम गेम खेळायची. कोणीतरी व्यक्ती पकडला पाहिजे. माझ्या आयुष्यात जो प्रॉब्लेम आहे ना, तो समोरच्या व्यक्तीमुळेच आहे. आपण आपली जबाबदारी आपण स्वतः कधी घेतच नाही, की मी जबाबदार आहे, माझ्यामुळे हे झालंय. ओके. तर बघा, याच्यामुळे खूप सारे ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यात निर्माण होतात. ठीक आहे. आता तुमच्या आयुष्यात जे पहिले तर जबाबदारी आपण घ्यायला शिकायची. माझ्या आयुष्यात जे घडतंय त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. आपल्या विचारांनी आणि कर्मांनी आपण ते ब्लॉकेजेस, ते अडथळे आपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये, आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपण निर्माण करत असतो. ठीक आहे. एक टास्क करणार आहोत आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हा द्यायची आहेत तुम्ही. टास्क संपताना तुम्हाला स्वतःलाच कळेल की हे प्रॉब्लेम आपल्यामुळे निर्माण होतात. ठीक आहे. आता बघा, समजा की तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक रिकामा ग्लास आहे. ठीक आहे. सर्वांच्या हातामध्ये रिकामा ग्लास आहे. याचं काही वजन आहे का? अनम्यूट करून बोलायचंय. आहे. थोडंफार वजन आहे त्याचं. कोण आहे ते? येस, हा खरं आहे, वजन आहे. कोण बोलतंय? शैलेश रावळ. हा, शैलेश सर. ओके, बरोबर आहे, वजन आहे. तुम्ही हा 5 मिनिट होल्ड करू शकता का सर? समजा मी तुमच्या हातामध्ये हा ग्लास दिलाय, 5 मिनिटं धरू शकता? हो, कम्फर्टेबल धरू शकतो. येस. ठीक आहे, आपण शैलेश सरांकडेच येऊया. 10 मिनिटं धरू शकता का तुम्ही? थोडा त्रास होईल. ओके, अर्धा तास? नाही. रिकाम आहे ना सर, याला वजनच नाहीये. हा, पण ते एक अडचण निर्माण होती. ओके. सपोज 1 तास, नाही, असंभव आहे. 24 तास? आता तर अमेझिंग, नाहीच जमू शकत. ओके. आणि मी म्हटलं की 1 महिना किंवा 365 दिवस, वर्षभर तुम्ही हा धरून ठेवायचा आहे. मग धरून ठेवाल का? एक तासाच्या वर माणसाला नाही धरू शकत. ओके, ठीक आहे. मग बघा, हा खरी गंमत इथे आहे. ओके. आता सर, हा ग्लास असू देत किंवा पेपरचा ग्लास घ्या, प्लास्टिक ग्लास घ्या, कार्यक्रमांमध्ये आपण वापरतो तो. हा हा. तो तुम्ही होल्ड करू शकताय का 1 तास? थोड्या वेळाने अडचण निर्माण होईल त्याची. येस, अगदी बरोबर आहे. बघा, खरी गंमत मी म्हटलं इथंच आहे, की काय होतं, हा रिकामा ग्लास आहे. अगदी मी म्हणेन की प्लास्टिकचा ग्लास किंवा पेपर तुम्ही हातामध्ये धरा, तोही आपण धरू शकत नाही एका लिमिटच्या पुढे. काय होईल धरलं तर मी हे? पेपर तर वेटलेस आहे ना, पेपरला काय वजन आहे? बरोबर आहे. पण बघा काय होतं माहितीये, तुम्ही हा होल्ड केलाय ना, हळूहळू काय होईल, एका लिमिट पर्यंतच तुम्ही हा पकडू शकता. त्याच्यानंतर काय होईल, तुमचं बोटं दुखू लागतील, मग मनगट दुखू लागेल. हळूहळू तो पेन, जसं म्हटले सर, अशक्य होईल, कोपरापर्यंत जाईल, तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि इझी वाटेल. मग तो त्रास कुठे जाईल, तुमच्या शोल्डर पर्यंत. मग हळूहळू मान दुखू लागेल आणि नंतर पूर्ण मणका तुमचा दुखायला लागेल. मग असह्य होऊन तुम्ही स्वतःहून तो ग्लास खाली ठेवून द्याल. ओके. बघा, हा आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण साधा हा ग्लास किंवा पेपर एखादा हातामध्ये धरू शकत नाही, पेपरला तर काहीच वजन नाहीये, तोही आपण 10-15 मिनिटाच्या पुढे धरू शकत नाहीये. मग विचार करा की आपल्या आयुष्यामध्ये जे ब्लॉकेजेस, मग ते कुठल्या स्वरूपात असतात, की नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, कुठले कुठले, जसं की राग आहे, संताप आहे, चीड आहे, क्रोध आहे, द्वेष असेल, मत्सर असेल, पश्चाताप असेल, मग स्वतःच्या बाबतीत सुद्धा एखादा गिल्ट असेल तुम्हाला, अरे रे, मी 5 वर्षापूर्वी हे नाही करायला पाहिजे होतं, किंवा अगदी जस्ट काल मी हे उगीच चुकीचं केलं. तो जो गिल्ट आहे ना, या सगळ्या गोष्टी, मग स्वतःबद्दल असेल राग, चीड, संताप, किंवा इतरांबद्दल असेल, समाजाप्रती असेल, ते काय नकारात्मक भावना आहेत, नकारात्मक ऊर्जा आहे. मग काय होतं, जर आपण हा प्लास्टिकचा ग्लास साधा नाही पकडू शकत आहे, मग तुम्ही कधी विचार केलाय का, की महिने तर जाऊ देत, की वर्षानुवर्ष आपण ते साठवून ठेवले आपल्या मनामध्ये, बॉडीमध्ये. ओके. याचा कधी विचार केला? आपल्याला कसं होतं, की वरवरचं दिसतंय, की हा ग्लास मी नाही धरू शकत, मी 15 मिनिटं धरला तर माझ्या हाताला मुंग्या येतील. ओके. किंवा हात सुजेल तासभर धरलं तर. पण हा विचार आपण करतो का? आपण फक्त वरवरचं बघतोय, डीप लेवलला आपण कधी गेलेलोच नाहीये. पण आपल्या मनामध्ये खोलवरती, अगदी डीप लेवलला, आपण वर्षानुवर्षे जो राग, चीड, संताप, द्वेष, मत्सर यासारख्या नकारात्मक गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत, त्याचा किती वाईट परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि आपल्या भावनांवर होत असेल, याचा कधी कोणी विचार केलाय का? आणि तरीही आपण त्या भावना मिरवत असतो. काही जणांना मी म्हणते, एवढी निगेटिव्हिटी असते काही लोकांमध्ये, त्यांना लिटरली, म्हणजे छान असेल ना, त्यांना ते करमत नाही. छान असेल त्यांना ते बघवत नाही, त्यांना ते खाद्य लागतं, निगेटिव्हिटी.
आणि सतत रडगाणं गायला कोणतरी लागतं. आज या व्यक्तीला सांगणार, तुला माहितीये माझ्या आयुष्यात हे झालंय, उद्या त्या व्यक्तीला सांगणार. ओके, येस और नो? असतं ना, येस येस. आपण त्याचं प्रदर्शन मांडतोय, पण तुम्हाला कळत नाही, कळत नकळतपणे आपण हे सगळे व्हायब्रेशन्स, विचार कुठे सोडत असतो? ब्रह्मांडामध्ये. मग ब्रह्मांड काय म्हणतंय? तथास्तु. रोज आपण रडगाणं गात असेल, निगेटिव्ह विचार मनात आणत असू, नकारात्मक भावना, ऊर्जा, त्याच्यामध्ये जर तुम्ही 24 तास आपण त्याच्यामध्ये खर्च करत असू, त्याच्यामध्ये 24 तास जगताय, तर काय होईल? तुम्ही अट्रॅक्ट पण तेच करणार आहे लाईफमध्ये. येस और नो? हो ना? हो हो. विचार करा, हे जे आपल्या आयुष्यात येस सगळे येस. प्रॉब्लेम, ब्लॉकेजेस आलेत, ते आपण स्वतः निर्माण केलेले असतात. कारण आपण काही गोष्टी सोडायला तयारच नाहीये, आपण त्या पकडून ठेवतोय. ओके, मला सांगा, काही जणांना आता अगदी अशी लोक असतील की रोज एखादं ना 10-12 वर्षापूर्वी झालेली घटना आहे, रोज काढायची उकरून आणि रोज त्याच्यावर चर्चा करायची घरामध्ये. खूप जणांमध्ये असे फॅमिली मेंबर्स काही असतील, ओके, काही टॉक्सिक पर्सन असतात आपल्या फॅमिलीमध्ये. तर मग मला सांगा की आणि तुमचा फायदा आहे का तोटा आहे? फायदा तर नाहीच आहे, पण तोटा नक्कीच होणार आहे. हो ना? आपण पास्टमध्ये जाऊन त्या घटना, त्या गोष्टी बदलू शकणार आहे का? आपण त्याच्यामुळे आपला प्रेझेंट आणि फ्युचर आपण स्वतः हाताने खराब करत आहोत, हे आपल्या लक्षातच येत नाही. ओके, सो तीच निगेटिव्हिटी, ज्या नकारात्मक ऊर्जा, भावना साठलेल्या आहेत, त्या आज फर्स्ट डेला आपण रिलीज करणार आहोत. आपल्या शरीर, मन, 7 चक्र आणि ऑरा याच्यामधून कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. ठीक आहे, आता एक टास्क करूया. सगळ्यांकडे पेपर आहे? पेपर आणि पेन आहे का? ओके. आता लक्ष द्या, मी काय सांगते. आता काय करायचं टास्क माहितीये? ज्यांना कोणाला तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला ही समोरची व्यक्ती जबाबदार आहे, माझ्या आयुष्यात जे काही आता वाईट होतंय त्याला ही व्यक्ती जबाबदार आहे. मग ती एक व्यक्ती असेल किंवा 10 किंवा 15 व्यक्ती असतील, त्या व्यक्तींची नावं आपल्याला लिहून काढायची आहेत लगेच. त्या व्यक्तींची नावं लिहायची. तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला ही व्यक्ती जबाबदार आहे? जे काही आपल्या आयुष्यात वाईट होतं ना, त्याला वेगवेगळ्या व्यक्ती जबाबदार आहेत, कारणीभूत आहेत. तर त्यांची नावं आत्ता लगेच पेजवरती लिहून काढायची आहेत, फास्ट. ओके अनिता मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. चला, मी म्यूट करते सर्वांना. निर्मला मॅम, बॅकग्राऊंडला साऊंड येतो, मी म्यूट करते. चलो, डन. नावं लिहून झाली? आरती मॅम, ओके, थँक्यू. चलो, आता काय करायचं माहितीये? ही नावं पुन्हा एकदा शांतपणे वाचायची आहेत. ही नावं पुन्हा एकदा वाचा. ओके, वाचली का? येस. आता बघा, ही नावं वाचून सुद्धा तुम्हाला त्रास होतोय का? ही नावं वाचल्यानंतर ती त्या व्यक्तीशी रिलेटेड, ती व्यक्ती किंवा तिच्याशी रिलेटेड घटना आठवते का? योगिता मॅम मस्त म्हणतात येस. अच्छा, होय. रागावर कंट्रोल राहत नाहीये का? ओके, क्रोध येतो ना? येस. रुपाली मॅडम, काही प्रश्न आहे का? हो मॅडम, माझ्या जीवनात पण असंच बऱ्याचशा घटना घडल्यात. त्याचा परिणाम माझ्या मुलावर जास्त झालाय, त्यामुळे मला सतत रोज त्याची आठवण येते आणि त्रास होतो. त्याच्याबद्दल मॅडम हे सेशन पूर्ण अटेंड करा, शेवटी आपण प्रश्न घेऊयात आणि रिमेडीज बघूयात, ठीक आहे? ओके. तर बघा, हे सगळ्यांच्या बाबतीत ऑलमोस्ट होते. हे कशामुळे? बघा, कारण आपण ते गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत, साठवून ठेवलेल्या आहेत. ओके, तर बघा, आज आपण या रिलीज करणार आहे. मग हे काय होतंय? जे एकच मिनिट, एक सेकंड. आवाज
बघा, तर या नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक भावना, ऊर्जा, इमोशन्स हे सगळे काढून टाकल्याशिवाय आपल्या आयुष्यात नवीन गोष्टी येणार आहेत का? अर्थातच नाही येणार. ओके. जोपर्यंत तुम्ही हे मुळासकट काढून टाकत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी सुद्धा अट्रॅक्ट करू शकत नाही. एक साधं छोटंसं एक्झाम्पल देते. बघा, तुमच्या घरामध्ये एका रूम मध्ये तुम्ही अगदी अडगळ वगैरे साठवून ठेवले, खचाखच भरून ठेवली, ठीक आहे. आणि तुम्हाला नवीन फर्निचर, मग सोफा सेट घ्या, की नवीन फर्निचर तुम्हाला घ्यायचे आणि त्याच रूम मध्ये तुम्हाला ऍड करायचे. इज इट पॉसिबल? ती रूम ना अख्खी अशी अडगळीने तुम्ही खचाखच भरलीये, तिथं जराही स्पेस नाहीये आणि त्याच रूम मध्ये तुम्हाला नवीन फर्निचर ऍड करायचंय, त्याच रूम मध्ये ठेवायचे. शक्य आहे का ते? येस. नाही. येस. ओम सर म्हणतात नाही शक्य. का बरं? प्रश्नाचं उत्तर पण तुम्हीच द्यायचंय. का शक्य नाहीये? कोण सांगेल? रुपाली जोशी मॅडम म्हणतात नाही. येस, अनम्यूट करून बोलायचंय. नवीन गोष्टीसाठी जागा नाही मॅडम. नवीन गोष्टींसाठी जागाच नाहीये. अगदी बरोबर आहे. मग हे जसं आपण घराच्या बाबतीत अप्लाय करतोय, ज्या गोष्टी उपयोगाच्याच नाहीयेत ते आपण घरात ठेवतो का सांगा मला? ज्या गोष्टी तुम्ही घरामध्ये कधी वापरतच नाहीये, फर्निचर असेल, तुटकं फुटकं सामान असेल, नको असणारं अडगळ असेल, आपण घरात ठेवतो का? नाही. हॉलमध्ये कोणी लावाल का एक्झिबिशन म्हणून? मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुटकं फुटकं सामान असेल, अगदी प्लास्टिक तुटलं, आपण दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये जातं, डस्टबिन मध्ये जातं की नाही? येस और नो? मग आपण या भावना, ज्याने की एवढा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण लाईफ वरती पडतो, मग त्या नकारात्मक भावना, नकारात्मक गोष्टी, ऊर्जा, ज्या काही घटना असतील, एखादी व्यक्ती असेल, नको असणाऱ्या गोष्टी, या आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. ठेवतो की नाही? वर्षानुवर्षे, महिने पण नाही, सोडून द्या, वर्षानुवर्ष साठवून ठेवतो. 5वी मध्ये माझ्यासोबत हे झालेलं, मला 6वी मध्ये ती अशी बोललेली, म्हणून आपण आतापर्यंत त्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा तोंड बघत नाहीये. हे योग्य आहे का? मग हे साठवून ठेवले ना तुम्ही. आता पण चीट केली आणि बरेच लोक म्हटले आता इथे मेंबर्स की मॅडम आम्ही विसरू शकत नाही, आम्हाला राग येतोय. विसरू शकत नाही याचाच अर्थ काय आहे? तुम्ही ते प्रेमाने जपून ठेवले, साठवून ठेवलंय, त्याला अंजारात गोंजारात बसलोय आपण वर्षानुवर्षे, त्याचा काही फायदा नाहीये. जसं मी सेम फर्निचरचं उदाहरण दिलं ना, नको असणारी अडगळ, ते भंगार सामान आपण एका रूम मध्ये भरून ठेवले, ज्याची आपल्याला आयुष्यात कधी ना आता गरज आहे ना फ्युचरमध्ये कधी गरज आहे. मग तसंच या भावना आहेत, नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक भावना, इमोशन्स, याची फ्युचरमध्ये ना आता तुम्हाला गरज आहे ना फ्युचरमध्ये गरज आहे. मग का साठवून ठेवायचं? आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का? हे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यामध्ये, हे सगळं तुम्ही साठवून ठेवले ना, हे अडथळे साठवून ठेवलेत, त्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी येत नाहीये, तुम्ही अट्रॅक्ट करत नाहीये. मग आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम असतील बघा, हेल्थमध्ये रिकव्हरी होत नाहीये, फिनान्शियल प्रॉब्लेम दूर होत नाहीयेत. मग कोणकोणते प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये? की मनासारखा जॉब मिळत नाहीये, जॉब मिळाला तर इन्क्रीमेंट होत नाहीये, सॅलरी वाढत नाही, प्रमोशन होत नाही, नातेसंबंधांमध्ये ताणतणाव असतात, हो की नाही? गैरसमज, दुरावा निर्माण झालेला असतो. देन करिअरमध्ये इश्यूज येतात आपल्याला. ओके, हे सगळे प्रॉब्लेम काय येतात? कारण आपण हे ब्लॉकेज ऑलरेडी तयार करून ठेवले आपल्या सभोवती. तुम्ही ते सोडायलाच तयार नाहीये. तो राग, द्वेष, ईर्ष्या, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपण पकडून ठेवली, आपण ती रिलीज करत नाहीये. आणि जोवर ती इथे साठवून ठेवलीये ना, तोपर्यंत नवीन गोष्टी अट्रॅक्ट होणार नाहीत. युनिव्हर्स सुद्धा, ब्रह्मांड सुद्धा काय म्हणतं? आपण तेच रोज पाहतोय, त्या दुःखात जगायलाच आपल्याला आवडतं. मग युनिव्हर्स सुद्धा काय म्हणतं? तथास्तु, तुझ्याकडे जे आहे त्याच्यात खुश राहा. ओके. तुम्ही, युनिव्हर्सचा एक रूल आहे बघा, तुम्हाला आयुष्यात जे काही हवंय ना त्याच्यासाठी आधी तुम्हाला स्पेस तयार करावा लागतो, तिथे रिकामी जागा तयार करावी लागते. मग युनिव्हर्स सुद्धा ती गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर आणून देतं. जर ऑलरेडी इथे खचाखच भरून ठेवलंय तुम्ही, ती अडगळ साठवल्यासारख्या सगळ्या भावना इथे स्टक करून ठेवलेल्या आहेत, ओके, दाबून ठेवलेल्या आहेत, मग युनिव्हर्स कडून नवीन गोष्टी मिळेल का तुम्हाला? आयुष्यात नवीन गोष्टी येतील का? कारण तुम्ही जागाच नाही ठेवलेली ना, स्पेसच नाही ठेवलेला. येस. मग जसं मी म्हटलं की नवीन फर्निचर ऍड करायचंय, त्या रूम मध्ये तुम्हाला आधी काय करावं लागेल बरं? काय कराल? जुन्या गोष्टी काढायला लागतील ना तेव्हा. येस, जुन्या वस्तू काढून टाकाव्या लागतील, ती रूम क्लीन करायला लागेल, साफ करायला लागेल, प्युरिफाय करायला लागेल, आणि मग आपोआपच नवीन गोष्टी तुम्ही तिथं ठेवू शकता, हो की नाही? मग त्याच पद्धतीने आज आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, फॉरगिव्हनेस मेडिटेशन. त्याच्यामध्ये आपण ही इमोशन्स, या ज्या भावना, नकारात्मक ऊर्जा आहे, त्या आपल्या शरीरामधून, मनामधून, 7 चक्र ऑरामधून कशा पद्धतीने काढून टाकायच्या, त्याचं एक मेडिटेशन घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्या आधी एक सांगते, हे ब्लॉकेजेस का निर्माण होतात माहितीये? जसं मी मगाशी म्हटलं, आपण माफ करायला शिकलो नाहीये.
तुम्ही ते साठवून ठेवलंय वर्षानुवर्ष, म्हणजे तुम्ही विसरला नाहीये, तुम्ही माफ पण केलं नाहीये, त्या व्यक्तींना माफ केलं नाहीये, त्या घटनांना विसरलं नाहीयेत. ओके, मग हेच आपण शिकणार आहोत. बघा, माफ करणं ही एवढी छान एनर्जी आहे ना. तुम्ही जेव्हा माफ करता व्यक्तींना, त्या घटना, तुम्ही तिच्यापासून डिटॅच होता. मग काय होतं की तुमचा मार्ग खुला होतं. तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या इच्छा, ड्रीम्स, गोल्स जे काही आहे ते लवकरात लवकर तुम्ही अचीव्ह करू शकता. जसं मी म्हटलं, त्या रूम मधून अडगळ साफ केली म्हणजेच काय झालं, ती रूम तुम्ही क्लीन केली. मग त्याच पद्धतीनं तुमच्या इच्छा, गोल, ड्रीम्स त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही अडगळ तुम्ही तयार केली रस्त्यामध्ये. ओके, अगदी सोप्या भाषेत सांगते. मग तुमचे स्वप्न आहेत पलीकडे, तुमचे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, पण मध्ये काय केलं तुम्ही, ही अडगळ तयार केली, रस्ता ब्लॉक केलाय तुम्ही स्वतःच. मग आपल्याला काय करायला लागेल, तो रस्ता आधी साफ करावा लागेल की नाही, ते क्लीन करावं लागेल, ते ब्लॉकेजेस काढून टाकायला लागेल, आणि त्याच्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो अगदी इझिली, खूप आरामात. ठीक आहे, बघा माफ केल्याने काय होतं. एक सेकंड, एक सरांचा प्रश्न आहे बरोबर याच्याशी रिलेटेड, आपण घेऊयात. रश्मी मॅडम परत परत विचार येतात, म्हणजे तुम्ही मुळापासून काम केलेलं नाहीये त्याच्यावर. ठीक आहे, वरवर माफ केलेलं आहे, आपल्याला डीप लेवलला काम करण्याची गरज आहे. यस स्मिता मॅडम, आपली चूक नसताना माफ कसं करायचं, एक सांगते हा, महत्वाचा मुद्दा आहे. आपली चूक नसताना माफ का करायचं? त्यांच्यासाठी माफ नाही करायचं मॅडम, आपल्या स्वतःसाठी करायचं. ब्लॉकेजेस कुणाच्या आयुष्यात आहे? आपल्या आयुष्यात आहे. त्या व्यक्तीला फरक पडतोय? त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत का? तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातून हे सगळे प्रॉब्लेम्स, ह्या अडचणी, ब्लॉकेजेस, अडथळे काढून टाकायचे असेल तर माफ करण्याशिवाय ऑप्शन नाहीये. तिथे आपण इगो घेत बसायचं नाहीये, माझी काही चूक नव्हती आणि मीच का माफ करू, असं नाहीये. छोटंसं एक्झाम्पल सांगते बघा, जसं की तुम्ही स्वतःही माफी मागायची, त्या व्यक्तीलाही माफ करायचे. माफ केल्याने काय होतं की ही जी साखळी असते दुःखाची ना, याच्यातून तुम्ही पलीकडे जाता. दुःखाच्या साखळीमधून तुम्ही त्या जेलमधून सुटत असता, तुमची सुटका करून घेता. आणि काय होतं की फक्त समोरच्याला माफ करायचं नाहीये, आपलीही काही वेळेस चूक असते, कळत नकळतपणे, इंटेन्शनली म्हणत नाहीये, कळत नकळतपणे कधीतरी आपलीही चूक असते, आपल्याकडून सुद्धा समोरची व्यक्ती दुखावलेली असते. मग ती तेच व्हायब्रेशन युनिव्हर्समध्ये सोडते, मग आपल्याला काय होतं, तेच व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत येतात. ती आपल्याही कर्मांची फळं असतात, लक्षात घ्या. त्यामुळे माफ पण करायचंय, त्या व्यक्तीची माफीही मागायची. आणि फर्स्ट ऑफ ऑल, की म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, सुरुवात स्वतःपासून करायची. ओके, एक एक्झाम्पल देऊ का, सगळ्यांना लागू आहे बघा ते. काही वेळेस काय होतं की आपल्या मनाविरुद्ध, आपल्याला जॉईंट फॅमिली असेल किंवा रिलेटिव्ह असतील, आपल्या मनाविरुद्ध आपल्याला काही गोष्टींना नाही म्हणता येत नाही, मनाविरुद्ध वागावं लागतं. सपोज घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतील, शिष्टाचार म्हणा, त्यांच्या प्रति आदर असेल किंवा आणखी काही गोष्टी. ओके, काही व्यक्ती फार डॉमिनेटिंग असतात, अग्रेसिव्ह असतात, मग आपण काय करतो, दबले जातो आणि सगळ्या गोष्टी आपण मनाविरुद्ध करतो. पण बघा हा, आपण राग त्या व्यक्तीबद्दल असतो, पण काढतो कुणावर? कुणावर राग काढतो? स्वतःवर. ओके, सगळ्या भावना आपण मनामध्ये साठवून ठेवतो. काही जणांना सवय असते, आणि मोस्टली बघा लेडीजमध्ये ही सवय असते की सप्रेस झालेले असतात, एक्सप्रेस करता येत नाही, स्वतःच्या भावना नीट व्यक्त करता येत नाही. मग काय होतं, रात्रभर रडत बसणं, रात्रभर विचार करत बसणं, टेन्शन, चिंता, काळजी, ताणतणाव याच्यामध्ये वेळ घालवणं आपला. ओके, जो की दुसऱ्या सत्कारणामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये लागला असता. देन उपाशी राहणं, रात्रभर विचार करत बसणं, हे नॉर्मल आहे. ओके, सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मग बघा हा, चूक आहे समोरच्या व्यक्तीची, पण त्रास कोणाला देताय तुम्ही? आपण स्वतःला त्रास करतोय, आपल्या आत्म्याला त्रास देतोय. येस ऑर नो? मग माफी कोणाची मागितली पाहिजे तुम्ही? आधी स्वतःची मागितली पाहिजे ना, आधी स्वतःपासून सुरू करायचंय. ओके, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, लक्षात ठेवायचंय. सो पहिली स्वतःची माफी मागायची आहे, कारण हे ब्लॉकेज आपण सुद्धा तयार करतोय. मग आपल्या 7 चक्र ऑरा बॉडीमधून हे ब्लॉकेज काढून टाकायचे, पहिली स्वतःची माफी मागायची आहे. मग दुसऱ्या व्यक्तींना माफ पण करायचं, त्यांचीही माफी मागायची. आता बरेच जण म्हणतील, पुढचा प्रश्न असेल की मॅडम आम्ही वर्षानुवर्ष आमचे कॉन्टॅक्ट नाहीयेत, आम्ही लिटरली तोंड पण नाही बघत, मग कसं माफ करायचं? तर आपल्याला काय करायचंय, समोरासमोर जाऊन त्या व्यक्तीची माफी मागायची का? आता नाही, आपल्याला युनिव्हर्सकडे त्यांची माफी मागायची. ओके, तुम्ही युनिव्हर्सकडे माफी मागितली, ती तिथपर्यंत पोहोचते. ठीक आहे, पण कंडिशन एक आहे की अगदी मनापासून तुम्ही माफ करायचं त्या व्यक्तींना. ठीक आहे, ओके. आणि हे केव्हापर्यंत करायचं आहे, की जोपर्यंत तुम्हाला न्यूट्रल वाटत नाही. अगदी ना, आता तुम्ही बोलत नसेल, तुमचा संपर्क नाहीये, पण भविष्यामध्ये ती व्यक्ती लिटरली तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिली तरीही तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे.
आणि असे खूप छान छान आधीच्या मास्टर लेवलच्या स्टुडंट्सना असे छान अनुभव आलेले आहेत. हे कधी होईल? तर प्रत्येकाच्या विल पॉवर तुमची केवढी आहे, तुमची हिलिंग पॉवर केवढी आहे त्याच्यावर आहे. काही जणांना लिटरली 1-2 दिवसामध्ये रिझल्ट आले की फॉरगिव्हनेस मेडिटेशन केलं आणि वर्षानुवर्ष बोलत नव्हते आणि लिटरली 2 ते 3 दिवसामध्ये त्या व्यक्तीचा समोरून कॉल आलाय आणि स्वतःहून ते बोलायला लागले. सो असेही मॅजिकल रिझल्ट येतात. फक्त काय आहे, मी म्हटलं की विश्वासपूर्वक मनाने आणि श्रद्धेने या गोष्टी करायला हव्यात. ठीक आहे. तर बघा हा एक खूप छान फॉरगिव्हनेसची मॅजिकल प्रेयर आहे. अगदी एवढी मॅजिकल आहे की डे 1 पासून तुम्हाला याचे रिझल्ट मिळतात. होपोनोपोनो ऐकलंय कोणी? होपोनोपोनो प्रेयर ऐकलीये कोणी? हम्म. किंवा त्याचं मेडिटेशन करतं का? हा. ओके. ओम ओम सर म्हणतात नाही. रश्मी सर रश्मी मॅम म्हणतात येस. ओके. प्रणाली मॅम येस. प्रणाली तुमचा मला वाटतं आधीच्या बॅचला होतात तुम्ही. शावमी तुमचा येस. व्हिडिओ बघितला आहे, त्याच्यात बघितला आहे. ओके ओके मॅम. चलो बघा हा फॉरगिव्हनेसची एक मॅजिकल प्रेयर आहे. त्याला जादुई मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता अगदी इझिली. आणि ती प्रेयर काय फक्त की फॉरगिव्हनेससाठी नाही वापरत बरं का. ती प्रेयर कशी काम करते तर तुमच्या आयुष्यातून ब्लॉकेजेस काढून टाकण्याचं काम करते. त्याचसोबत तुम्हाला आयुष्यात काय काय हवंय त्या सगळ्या गोष्टी अगदी जादुई पद्धतीने अट्रॅक्ट करायला, तुमच्या आयुष्यात खेचून आणायला ती मदत करते. एक एक्झाम्पल देते. बघा आपल्या घरामध्ये सिंकच्या पाईपमध्ये जर काही कचरा घाण अडकली असेल तर तुम्ही वरतून नळाने कितीही प्रेशरनी पाणी द्या, पाणी सोडा, ते पाईप मधून पाणी पुढे जाईल का? फ्लो होतं का? ब्लॉकेजेस जेव्हा असतात नाही. पाईपमध्ये, ब्लॉकेजेस कचरा किंवा घाण अडकलेली असते, उलट काय होईल ते पाणी वरती येतं सिंकमध्ये. यस, करेक्ट ना? तर बघा हा पण तुम्ही काय करता मग तुम्ही तिथे आपण रिमेडी करतो. ओके. आपण लिक्विड असेल एखादं पॉवरफुल पावडर टॅबलेट्स असतील त्या टाकतो आणि त्याच्यानंतर काय होतं त्याने ती पाईप मधली सगळी घाण कचरा विरघळून जाते, मेल्ट होते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर वरून पाणी सोडलं तर ते खळाखळ पुढे छानपैकी वाहू लागतं. ठीक आहे, प्रवाहित होतं. येस और नो? हे सगळ्यांनी घरामध्ये बघितलं असेल. ओके. मग त्याच पद्धतीनं ते जे लिक्विड किंवा डिटर्जंट आहे, ते जे टॅबलेट आहे, त्याचं काम कशासारखं माहितीये का? होपोनोपोनो तेच काम करतं. तुमच्या आयुष्यातून सगळे ब्लॉकेजेस, सगळे अडथळे कायमस्वरूपी काढून टाकतं. म्हणजे तुमचा रस्ता मोकळा करतं. इझिली तुमची स्वप्न, इच्छा, गोल्स तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. जे काही तुम्हाला आयुष्यात हवंय ते खूप इझिली, आरामात तुम्ही अचीव्ह करू शकता. ठीक आहे. आता ही प्रेयर कशी आहे नोट करून घ्या सगळ्यांनी. मग ती कशा पद्धतीने वापरायची आहे, कशी बोलायची ते मी सांगते. एक सेकंड. सॉरी. स्क्रीन शेअर करते, नोट करून घ्या सर्वांनी. दिसतंय सर्वांना? थोडंसं झूम करते. ओके, नोट करून घ्या. होपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ओके, डन. ठीक आहे, झालं सर्वांचं. बघा हा आता ही प्रेयर कशी काम करते. तर ही एक फॉरगिव्हनेसची मॅजिकल प्रेयर आहे. ही प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. ओके. 4च सेंटेन्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. याला तुम्ही जादूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. अगदी मी खूप वर्षानुवर्षे, मी स्कूल कॉलेजमध्ये असल्यापासून ऑकल्टमध्ये काम करते, तेव्हापासून ऑफलाईन कोर्सेस खूप सारे माझे करून झालेले आहेत. ओके. सो माझ्या सरांनी मला ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती आणि एवढी मॅजिकल आहे, एवढी मला आवडली आणि विदिन अ डे रिझल्ट येतात त्याचे, खूप फास्ट रिझल्ट येतात. मग तेव्हापासून आतापर्यंत माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे. अगदी कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम्स ही प्रेयर अगदी इझिली काढून टाकते.
ठीक आहे, रिमूव्ह करून टाकते. काय प्रेयर? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आज आपण आता ही प्रेयर, फॉरगिव्हनेसची प्रेयर वापरणार आहोत की तुमच्या आयुष्यातून ब्लॉकेज काढून टाकायला. उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण मनी घेऊया की तुमच्या आयुष्यात पैसा कसा अट्रॅक्ट करायचा, रिलेशनशिप कसा अट्रॅक्ट करायचा, चांगली हेल्थ कशी आणायची, ओके, हेल्थमध्ये सुधारणा कशी आणायची, तुम्हाला जे हवंय एक्झाम मध्ये रिझल्ट कसा चांगला आणायचा, तर ते सगळं होपोनोपोनोचा वापर करून आपण कसं अचीव्ह करूया ते आपण 2-3 दिवसात बघणार आहोत. आता फक्त फोकस करायचं की फॉरगिव्हनेस साठी वापरायची आहे, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी वापरायची. ओके, तर बघा ही प्रेयर कशी वापरायची आहे. या प्रेयरचा वापर करून जगातल्या लाखो लोकांनी, लिटरली लाखो लोकांनी, बिलियनियर लोकांनी याचा वापर केलेला आहे आणि त्यांची सगळी स्वप्न सत्यात उतरवलेली आहेत. ओके, तर अगदी छोटीशी प्रेयर आहे. ती कशी म्हणायची आहे, तर रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या हृदय चक्रावरती, अनाहत चक्रावरती दोन्ही हात ठेवायचे. ओके, पहिले तर सुरुवातीलाच करा आजपासून की स्वतःचा चेहरा तिथे आणा, स्वतःलाही माफ करा. त्याच्यानंतर ज्या कुठल्या व्यक्तींवरती तुमचा राग आहे, चीड आहे, एखादी घटना असेल, एखादी व्यक्ती असेल, त्या घटनेला, त्या व्यक्तीला आपल्या थर्ड आय समोर आणायचंय, डोळ्यांसमोर आणायचं आणि त्या व्यक्तीलाही माफ करून टाकायचंय. डोळे बंद करायचे आणि मनापासून, अगदी मनापासून करायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर दररोज बेडवरून उठलात की पहिली ही प्रेयर म्हणायची. फारसा काही वेळ लागत नाही. आणि बघा ही कुठे कुठे काम करते, केव्हा केव्हा म्हणायची आहे, तर याला कुठलीही बंधनं नाहीयेत. बरेच जणांचे प्रश्न आले, मॅडम पिरियड्स मध्ये म्हणू शकतो का, नॉनव्हेज खाल्ले आता म्हणू का? काही बंधनं नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तुम्ही दिवसभरात कितीही वेळा म्हणू शकता. मी सजेस्ट करेन उठल्या उठल्या म्हटलं तर छान होईल, कारण सकाळी काय होतं, उठल्यानंतर आपली पाठी पूर्ण कोरी असते, मग त्याच्यावरती तुम्ही जे काही लिहाल ते सगळं सत्यात उतरतं. ठीक आहे, तर बघा याला कुठलीही बंधनं नाहीयेत, किती वेळा म्हणायचे, काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. अगदी बघा लेडीज आहेत खूप इथे, तर तुम्ही जेवण बनवत असताना किचनमध्ये, तिथे जेवण बनवताना बॅकग्राऊंडला मोबाईलवरती लावून ठेवलं किंवा स्वतः तोंडाने म्हटलं तरी खूप छान. तुम्ही झोपले असताना बॅकग्राऊंडला मोबाईलवरती लावून ठेवा, कारण ही एवढी मॅजिकल आहे, जादुई प्रेयर आहे. ती सबकॉन्शियस लेवलला तुमच्या माइंडमध्ये जाते, सबकॉन्शियस माइंडमध्ये तिचं काम जादुई पद्धतीने करते. तिथे तुम्हाला काही हार्डवर्क करण्याची गरज नाहीये. फक्त एक अट आहे की मनापासून करा, श्रद्धेने आणि विश्वासाने करा, तरच रिझल्ट मिळणार आहेत. ओके, आता आणखी बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल घरामध्ये, किंवा काही वेळेला होतं ना, बरेच वेळा की आपण छान फ्रेश मूड मध्ये असतो उठल्यानंतर आणि अचानक काय होतं की एखादा जुनी गोष्ट आपल्याला आठवते, जुनी घटना आठवते, ती ट्रिगर होते. मग आपण 10-15 मिनिटं आपले वाया घालवतो ते विचार करण्यामध्ये. कधी कधी 1-2 तास आपण त्याच झोनमध्ये असतो विचारात. कधी कधी काही जण लिटरली पूर्ण दिवस, त्यांचा अख्खा दिवस त्याच्यामध्ये घालवतात. ते वर्थ आहे का हो? योग्य आहे का? त्याचा आता आपल्याला फायदा आहे का? बऱ्याच वर्षापूर्वी घटना घडून गेली. मग काय होतं, आपला वेळ पण वाया जातो, आपली एनर्जी पण वाया जाते आणि व्हायब्रेशन्स खराब होतात, आपला ऑरा खराब होतो. ते तर खूपच वेगळं. ऑरा पण आपण डाऊन करून घेतो आपल्याच हातांनी. येस, मग आजचा दिवसही खराब जातो, आजच्या दिवसाचा परिणाम उद्याच्या दिवसावर होतो. येस और नो? मग जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल किंवा अशी एखादी घटना आठवेल, ती व्यक्ती आठवेल, तेव्हा तेव्हा लगेच काय करायचंय, हार्ट चक्रावरती हात ठेवायचे, दोन्ही डोळे बंद करायचे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय आणि त्याला माफ करून टाकायचंय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, या 2 गोष्टींनी काय होतं की याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात जे काही घडते, जे काही चुकीचं घडले, त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही माफी पण मागत आहात. ओके, त्याच्यानंतर थँक्यू, आय लव्ह यू, हे ग्रेटफुल असल्याचं कृतज्ञता व्यक्त करताय. जेणेकरून काय होतं की एकतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करत आहात, तो रस्ता साफ करताय. आणि जेव्हा त्याच्यानंतर थँक्यू, आय लव्ह यू, म्हणजे कृतज्ञतेची भावना ही खूप पॉवरफुल आहे. जेव्हा तुम्ही ऑलरेडी कृतज्ञ असता एखाद्या गोष्टीबद्दल जी तुम्हाला आयुष्यात आता मिळाली नाहीये, तुमची इच्छा आहे की ही गोष्ट मला हवी आयुष्यात, मला एवढे मार्क्स मिळवायचे आहेत, मला सोलमेट मिळवायचं आहे, मला एवढे पॅकेजची सॅलरी हवी आहे मंथली, ठीक आहे, माझी हेल्थ अशी छान व्हायला हवी, माझं प्रमोशन व्हायला हवंय, या सगळ्या तुमच्या ज्या इच्छा आहेत ते इझिली तुम्ही अट्रॅक्ट करता. कुठल्या पॉवरमुळे? ग्रेटफुल जेव्हा तुम्ही असता ना, कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे चालून येतात. तुमचे हार्डवर्क पाहिजेत, प्रामाणिकपणे काम करायला हवंय, हे सत्य, पण तुमच्या आयुष्यात कुठले ब्लॉकेजेस येत नाहीत. ते काम अगदी इझिली तुमच्यापर्यंत येतं. ती तुमची इच्छा आहे, स्वप्न आहे, ती खूप लवकरात लवकर पूर्ण होतं, त्याच्यामध्ये अडथळे येत नाहीत. ओके,
सो ही प्रेयर पाठ करून घ्यायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्याचे टास्क आहे की उद्यापासून सकाळी उठल्यानंतर हार्डली 5 मिनिटं लागतील. उठल्यानंतर ही प्रेयर बोलायची आहे. देन मगाशी जे आपण चिठ्ठीवाला टास्क केलं ना, ज्याच्यामध्ये नावं लिहिली, ज्या व्यक्ती त्रासदायक आहेत, नकारात्मक व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यातल्या, तर अशी चिठ्ठी, ही चिठ्ठी काय करा, रात्री झोपताना ती फाडून किंवा जाळून टाका. हे कधीपर्यंत करायचं मी सजेस्ट करेन की हे आठवडाभर रोज करा. ठीक आहे. आठवडाभरामध्ये रिझल्ट बघा. त्याच्यानंतर 21 दिवस कंटिन्यू केलं तर खूपच छान. ओके. म्हणजे त्या नकारात्मक भावना ऊर्जांपासून तुम्ही रिलीज होत आहे. येस वासंती मॅम, अनुभव येत आहे. ठीक आहे. वासंती मॅडम आपल्या आधीच्या बॅचच्या स्टुडंट आहेत. छान वासंती मॅम, प्रॅक्टिस चालू ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात का? तर आपण आता हे मेडिटेशन करणार आहोत. आणखी एक महत्वाचं, हे सकाळी तुम्ही 4-5 वेळा म्हणा, किंवा तुमच्याकडे जर क्रिस्टलची माळ असेल, स्फटिकची माळ असेल, एखादी कुठलीही जपमाळ असेल, त्याच्यावर 108 वेळा केलं तर खूप जादुई पद्धतीने लिटरली एका दिवसात सुद्धा रिझल्ट मिळतात. ठीक आहे. यस अमृता मॅम, तेच आता सांगितलं किती वेळा करायचे. तुम्ही किती वेळ करा, दिवसातून एक जपमाळ करा 108. ठीक आहे. किंवा सकाळी 4-5 वेळा करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 4-5 वेळा केलं तरीही तोच रिझल्ट मिळेल. 108 वेळा जपमाळ केलीत 108 मनांची तरीही तोच रिझल्ट मिळेल. अट एकच आहे की मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने करायचंय. ठीक आहे. चलो, आपण आता एक मेडिटेशन करूयात. सगळ्यांनी एक दिवा लावायचा आहे, सोबत पाणी ठेवा. थोडंसं पाणी आता पिऊन घ्यायचं मेडिटेशनच्या आधी. दिवा लावायचा आहे, दिवा नसेल तर एखादी कॅन्डल लावा आणि अगरबत्ती लावायची. आणि व्हिडिओ सगळ्यांचे ऑन हवेत. खाली काही जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. अनिता भोपळे मॅम, नीरज सर, योगेश सर, ओके, विकास सर, तृप्ती मॅम, उज्ज्वला मॅम, वैशाली मॅम. एक्सेप्शनल केसमध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा लहान बेबी वगैरे असेल घरात तर ठीक आहे, पण व्हिडिओ ऑन ठेवायचा. आणखी एक व्हिडिओ ऑन ठेवण्याचं कारण आहे की माझी एनर्जी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असते आणि इथे जेवढे आहेत सगळे मेडिटेशन करतात सगळ्यांची एनर्जीचा लाभ तुम्हाला मिळत असतो. सो नाही ऑन ठेवला तर तुमचंच नुकसान आहे. ठीक आहे. पाणी पिऊन घ्या, थोडंसं दिवा लावायचंय आणि अशा शांत जागी बसा. कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. ओके. अगदी शांतता हवी आहे. चलो आपण स्टार्ट करूयात. डोळे बंद करायचे हलके. डोळे हळूहळू बंद करायचे. डीप ब्रिदिंग करायचंय. एक दीर्घ श्वास हळूहळू घ्यायचाय. तो काही सेकंडसाठी होल्ड करायचाय. त्याच्यानंतर हळूहळू तो दीर्घ श्वास आपल्याला सोडून द्यायचा आहे. इथून पुढे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल. सगळ्या सूचना फॉलो करायच्या. डीप ब्रिदिंग करायचंय. ज्यांना कोणाला पाठीचा त्रास असेल तर तुम्ही भिंतीला टेकून बसलात तरीही चालेल, किंवा खाली जमिनीवरती आसन टाकून बसता येत नसेल सोफा किंवा चेअर घ्या. नो प्रॉब्लेम. मेडिटेशन होईपर्यंत सगळ्यांना मी अनम्यूट करते. परमिशन काढून घेतली जाईल. सॉरी, म्यूट करते सगळ्यांना. ओके. चल, आस्था मॅम करायचे. डोळे बंद करायचे सर्वांनी.
आपले डोळे हळूहळू बंद करायचे. तुमच्या शरीरावर, शरीरातील हालचालींवर कंट्रोल करायला शिका. शरीरावर, शरीरातील हालचालींवर कंट्रोल करायला शिकायचंय. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. तुमचं मन आणि तुमचं शरीर, 7 चक्र, ऑरा याच्यामधून सर्व निगेटिव्हिटी आपण काढून टाकणार आहोत. मन, शरीर, 7 चक्र, ऑरा याच्यामधून सर्व निगेटिव्हिटी आपण काढून टाकणार आहोत. तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि तो आता काही काळ धरून ठेवायचा आहे, होल्ड करून ठेवायचा आहे. श्वास रोखून ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, आता तो रोखून ठेवा. आणि आता श्वास रोखून ठेवल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल तिचे आभार व्यक्त करा. जो चेहरा किंवा जी व्यक्ती, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल तिचे आभार व्यक्त करायचे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आपल्या या ध्यान साधनेमध्ये आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यामध्ये साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्र, ऑरा याच्यामधून आपण बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासून आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं निरागस मन तेवढं निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट, कडू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता 8वा ते दिवस. तुम्ही खूप आनंदी कधी होता? तुम्ही खूप आनंदी कधी होता ते दिवस आठवायचे. ते तुमचं लहानपण, निरागस लहानपण आठवायचंय. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदामध्ये राहत होतात. हळूहळू मोठे व्हायला लागलात. हळूहळू मोठे व्हायला लागलात. शाळेत जायला लागलात. आता शाळेतून जाताना आणि येताना ते आनंदाचे दिवस आठवायचे. मित्रमैत्रिणींसोबतचे ते दिवस आठवा. तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे शिक्षक यांच्यासोबतचे शाळेतील दिवस आठवा. सुखदुःखाचे क्षण आठवायचे. नंतर काही क्षण असे येतात की तुम्ही आता खूप शांत झाला आहात. तुम्ही आता खूप शांत झाला आहात. आता या क्षणाला त्या व्यक्तीला म्हणत आणा की जी व्यक्ती तुमच्या बरोबर अतिशय वाईट वागली आहे. या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणायचंय जी व्यक्ती तुमच्यासोबत अतिशय वाईट वागली आहे.
खूप काळ मध्ये गेला आहे. खूप काळ मध्ये गेला आहे. किंवा आत्ताचे क्षण असतील. खूप काळ मध्ये गेलाय किंवा आत्ताचे क्षण असतील. तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचंय. ती किंवा तो जे कोणी असेल त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. त्या व्यक्तीला तुम्ही मनात डोळ्यासमोर आणत आहात. आता तुम्हाला कसे वाटत आहे? फील करायचंय. आता तुम्हाला कसं वाटत आहे? तुम्हाला राग येतोय का? द्वेष आहे का? तिरस्कार आहे? काय आहे? कोणती भावना आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे का? तुम्हाला त्रास होतोय का? रडू येते का? या सगळ्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची आहे. आता मनामध्ये एक विचार आणा. मनामध्ये एक विचार आणा की हे जीवन एक स्कूल आहे. हे तुमचं आयुष्य म्हणजे एक शाळा आहे, स्कूल आहे. आणि जो कोणी येत आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून जात आहे. जो कोणी तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे किंवा आला आहे ती व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेली आहे किंवा तुम्ही त्याला धडा शिकवला आहे चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता, जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या दुःखामधून, त्याच्या साखळीमधून मुक्त करत असता. जेव्हा तुम्ही क्षमा करता, माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीतून मुक्त करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. हळूहळू तुमच्या मनाला आणि शरीराला शांत करा. आणि त्या व्यक्तीनं जे काही कार्य केलं आहे, त्या व्यक्तीनं जे काही कार्य केलं आहे, त्या कार्याला माफ करा. त्याला क्षमा करा. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल. क्षमा करा, माफ करा. त्या व्यक्तीला क्षमा करा, त्याच्या कार्याला क्षमा करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल. आणि समोरच्याला तुम्ही हळूहळू फॉरगिव्ह करू शकाल. माफ केल्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल. स्वतःचा उद्धार करू शकाल. माफ केल्यामुळे सर्वस्वी तुमचाच फायदा आहे. तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल आणि तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि आता तो तोंडाने सोडा. तो तोंडाने सोडायचा आहे. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवायचंय. तुमच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभव करायचा आहे. तुमचं शरीर हळूहळू आता हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होतात. तुम्हाला वेदना झाल्या होता. तुमच्या मनामध्ये आता कोणते इमोशन्स येत आहेत? तुमच्या मनामध्ये आता कोणते इमोशन्स येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते दुसरे इमोशन्स असतील तर ते आठवा. त्याचं निरीक्षण करा. तुमच्या मनामध्ये आता ज्या काही भावना येत असतील, राग, द्वेष, चीड असेल, गिल्ट असेल,
तर त्या सगळ्यांना आठवा, त्यांचं निरीक्षण करा. या भावना, हे इमोशन्स तुम्हाला कुठे फील करत आहात? या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? शरीराच्या कोणत्या भागावरती तुम्ही हे इमोशन फील करत आहात? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही हे इमोशन्स फील करत आहात त्याचं निरीक्षण करा, ते फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन्स फील होत आहेत, आपल्या शरीरात ज्या भागावरती हे इमोशन्स तुम्हाला फील होत आहेत, त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्यायचा आहे. शरीरात ज्या भागावरती तुम्हाला हे इमोशन्स फील होत आहेत, त्या भागावरती आपल्याला खोलवर श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. त्या भागामध्ये दीर्घ श्वास घ्यायचे, श्वास घेत राहायचे आणि सोडत राहायचे. डीप ब्रीदिंग करायचंय, जसं सुरुवातीला केलं होतं तसंच. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आपलं संपूर्ण लक्ष आता हृदयाकडे आणायचंय. हृदयावरती हात ठेवायचेत. हृदयावरती हात ठेवायचेत. आणि आता बोला की मी तुम्हाला माफ केलं आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. 3 वेळा हे अफर्मेशन द्यायचे की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला माफ केलेलं आहे. तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला माफ केलेलं आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही खरोखर रियालिटीमध्ये माफ नाही केलंय, पण या वाक्यांवरती नीट लक्ष द्या. आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. वेळेनुसार ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे. ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले हे ओळखायला लागेल की या तुमच्या भावना आहेत. हे तुमचे इमोशन्स आहेत. क्षमा करण्यासाठी तुम्हाला पहिले हे ओळखायला लागेल की या तुमच्या भावना आहेत. हे तुमचे इमोशन्स आहेत. याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाहीये. याच्यामध्ये दुसरे कोणीच जबाबदार नाहीये. या तुमच्या भावना आहेत, तुमचे इमोशन्स आहेत. तुम्हाला याच्यामधून बाहेर पडायचंय. तुम्हाला याच्यासाठी माफ करायचंय. यासाठी दुसऱ्यांना दोष देणं आता बंद करायचंय.
तुमचं दुःख, तुमचं पेन हे वास्तविक आहे, खरं आहे. पण तुम्हाला याच्यामधून स्वतःला मुक्त करायचं आहे. तुम्हाला या दुःखाच्या साखळीमधून स्वतःला मुक्त करायचं आहे. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो आणि क्षमा भावनेने हे सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. आणि आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. हळूवार एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीयेत. हळूहळू तुम्हाला जेव्हा रिलॅक्स वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. ओके, आता हँड्स रब करायचं सर्वांनी. हँड्स रब करा. ती एनर्जी आपल्या डोळ्यांवरती घ्यायची आहे आणि आपल्या सहस्रार चक्रावरून संपूर्ण बॉडीवरतीही सोडून द्यायची. ओके, व्हेरी गुड. आता पाणी पिऊन घ्या. पहिले तर पाणी पिऊन घ्यायचंय आणि परमिशन दिलेली आहे अनम्यूट करून एक्सपिरियन्स शेअर करायचे मेडिटेशनचे. भरपूर पाणी पिऊन घ्या. अनम्यूट करून बोलू शकताय किंवा फिजिकल हँड रेज करा. येस, कोण आहे? निर्मला मॅम. अनम्यूट करून बोला मॅडम. तुमचा आवाज येत नाहीये मॅम. येस, हा आता छान. हा 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 येतोय, आप- बोला. ज्या वेळेला मेडिटेशन करतो त्यातनं डोळ्यातनं सारखं पाणी येत होतं खूप येस, आणि फील काय होत होतं मनामध्ये? विचार आणि काय येत फील होते? अगदी शांत वाटत होतं डोक्यात. येस, व्हेरी गुड, छान. हे आणि मेडिटेशन ज्यामुळे रेकॉर्डिंग दिलं जाईल, तर हे मेडिटेशन तुम्ही डेली सुद्धा करू शकतात घरी. ठीक आहे? बर येस, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? कोणाला बोलायचंय? कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचे? येस, मंगला मॅम, बोला. मॅडम हा, मग पाणी पिऊन खूप घ्या बरं मॅडम. वाटलं भरपूर मॅडम. हो पिऊन घ्या. त्याच्यामुळे होतं की एनर्जी एक्सेस झाली असेल तरीही असं होऊ शकतं. ठीक आहे? ती एनर्जी बर रिसीव्ह करायला आपली बॉडी तेवढी तयार नसते. आणि जसं मी म्हटलं की आधी मेडिटेशनच्या आधी छान वाटत असेल आणि मेडिटेशन करताना अचानक एखादा पार्ट दुखू लागतो, सडनली डोकं दुखेल, शोल्डर दुखेल, हातपाय दुखेल, तर काय होतं, ज्या आपल्या नकारात्मक ऊर्जा आहेत, भावना आहेत, त्या साठलेल्या आहेत, तर त्या काय होतात, आपल्या बॉडीमधून बाहेर पडत असतात. 7 चक्र ऑरा मधून बाहेर पडतात आणि जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्रास होतो, पेन होतो. हा हिलिंगचाच एक पार्ट आहे, हिलिंगची प्रोसिजर आहे. ओके, सो डोंट वरी. ओके साठलेल्या ऊर्जा आहेत ना, त्या आपण बाहेर काढतो. ठीक आहे? तर कोण आहे? बर ओके आपण चॅट बघूयात तोपर्यंत. ओके, वासंती शिंदे मॅडम म्हणतात खूप शांत वाटतंय. स्मिता मॅम, रिलॅक्स वाटतंय. व्हेरी गुड. प्रज्ञा मॅम, खूप छान वाटतंय. योगिता मॅम, अनम्यूट करून बोला ना मग. वासंती शिंदे मॅम, डोक्यावरून काहीतरी ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. येस मॅम, ती निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा, भावना सगळ्या रिलीज होतात, त्यामुळे शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं. योगिता मॅम, बोला. अनम्यूट करून बोला. एकदम Yes. छान वाटतंय. रिलॅक्स वाटतं पहिल्याच दिवशी. ओके शैलेश सर, थँक्यू सो मच. असं आणि मेडिटेशन मध्ये काय अनुभव आले? मेडिटेशन मध्ये काय डिस्टर्ब झालं, माणूस आला मधीच माझ्या.
अरे नो इश्यूज सर, आपलं रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, ते पुन्हा करून घ्या तुम्ही. हा ठीक आहे, चालेल. हा हा सेकंड हा घरी करा, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू सर, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? येतोय मॅम. हा बोला शीतल मॅम. मॅडम मला ना पूर्ण बॉडी माझी रिलॅक्स होती, फक्त डोक्याच्या मागे टुकटुक टुकटुक असा आवाज येत होता जोर जोरात. ओके, आणि मग त्यावेळेला फील काय होत होतं? काही नाही, एकदम पूर्ण बॉडी शांत होती, डोकं म्हणजे बाकी पूर्ण पार्ट म्हणजे शांत होते, फक्त डोक्याला टुक टुक चांगलं प्रेशर जाणवत होतं. ओके ओके. काय करा माहितीये, रेकॉर्डिंग पुन्हा बघा, पुन्हा घरी पण हे मेडिटेशन करा, डेली करा. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन किंवा कुठलीही साधना करताय तिथं कॉन्शियसली प्रेझेंट ठेवाय. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ऑरामध्ये आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव पाहिजे, तो अवेअरनेस पाहिजे. ओके, फक्त करायचं म्हणून आपण रोबोटिकपणे कामं नाहीत करायची, मग तुम्हाला जाणवणार नाही. तुम्हाला ऍक्च्युअल कळायला पाहिजे ना आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात.